19 निष्पापांच्या रक्तांचा 75 लाखात सौदा. सुरक्षा नियमांना पायदळी तुडवणाऱ्या दोषींना पाठीशी घालणारे प्रशासन आणि भ्रष्ट यंत्रणेचा बुरखा फाटला. 1 मार्च 2026 रोजी सकाळी मौजा राऊळगाव येथील SBL एनर्जी लिमिटेड कंपनीत झालेल्या अत्यंत भीषण स्फोटाने संपूर्ण नागपूर जिल्हा सुन्न झाला असून या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या दुर्घटनेत 19 निष्पाप कामगारांचा करुण अंत झाला, तर 23 जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर विभागीय आयुक्त कार्यालयात एक महत्त्वाची बैठक पार पडली, ज्यामध्ये पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आमदार चरणसिंह ठाकूर, माजी गृहमंत्री निखिल देशमुख, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री, जिल्हाधिकारी विपिन इटनकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यवाही अधिकारी विनायक महामुनी, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार आणि सलील देशमुख यांची उपस्थिती होती. या बैठकीत मृतांच्या नातेवाईकांना 75 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली असली तरी हा पैशाचा खेळ म्हणजे मानवी जीवनाचा लावलेला क्रूर बाजार असल्याची संतप्त प्रतिक्रिया आता जनतेतून उमटत आहे. 75 लाख रुपये देऊन गरिबांच्या रक्तांवर आणि स्वतःच्या निष्क्रियतेवर पांघरून टाकण्याचा हा केविलवाणा प्रयत्न असून ज्या प्रशासनाने सुरक्षा नियमांकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केली त्यांना जाब विचारण्याची वेळ आता आली आहे. कळमेश्वर पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी सदोष मनुष्यवधासह विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून यामध्ये कंपनीचे उपाध्यक्ष चंद्रशेखर बीजमोहन रजवाड, वरिष्ठ महाव्यवस्थापक संदीप हिम्मतलाल सोलंकी, महाव्यवस्थापक प्रदीप रघुनाथ शर्मा, उत्पादन व्यवस्थापक रोशन भास्करराव राऊत, नीलकमल ठाणेराम डोंगरे, उत्पादन पर्यवेक्षक पंकज रामनरेश पांडे, लोडिंग पर्यवेक्षक सुधाकर रमेश उपरकर तसेच देवेंद्र देवराव पारधी आणि विलास अंकुश माळवे या 9 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याशिवाय कंपनीचे संचालक रवी प्रकाशचंद्र कामरा आणि राकेश सुदर्शन तिवारी यांच्यावरही अटकेची प्रक्रिया सुरू आहे. औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालय तसेच पेट्रोलियम आणि विस्फोटक सुरक्षा संस्था यांच्या प्राथमिक तपासीत कंपनीचे नियमांचं उल्लंघन केल्याचं स्पष्ट झालं आहे. मग असे असतानाही सुरक्षा अधिकारी, कारखाना निरीक्षक आणि कामगार आयुक्त आजवर काय झोपले होते का, असा जळजळीत सवाल उपस्थित होत आहे. दर महिन्याला केवळ भ्रष्टाचाराचे जाडजूड लिफाफे घेऊन घरी आराम करण्यात आला. धन्यता मानणाऱ्या अधिकाऱ्यांचा सामान्य नागरिकांच्या जीवापेक्षा पैशाची अधिक ओढ आहे, हेच यातून सिद्ध होते. जर या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी वेळेवर आपली कर्तव्ये बजावली असती आणि सुरक्षा मानकांची तपासणी केली असती तर आज अनेक घरांचे संसार उद्ध्वस्त झाले नसते. वातानुकूलित दालनात बसून केवळ मदतीची घोषणा करणाऱ्या नेत्यांना आणि वसुलीत मग्न असलेल्या प्रशासकीय यंत्रणेला कामगारांच्या रक्तांची किंमत कळत नाही, हेच दुर्दैव आहे. 75 लाखांची मदत म्हणजे प्रशासनाच्या पापावर पांघरून घालण्याचं साधन बनले असून जोपर्यंत कर्तव्यावर कसूर करणाऱ्या त्या सुरक्षा अधिकाऱ्यांवर आणि निरीक्षकांवर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतांच्या नातेवाईकांना खरा न्याय मिळणार नाही. सिटी इंडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी चंदू मडावी. लोकांना आम्ही हॉस्पिटलला पाठवून उपचार चालू आहे. आता प्रायमरी रिस्पॉन्स आमचा कॉम्बिंग ऑपरेशन करून आतमध्ये अजून काही साठाचं नाही आहे, अजून कोणी इंज्युर्डचं नाही आहे किंवा अजून काही डेथ बॉडीचं नाही, ते करण्याचं काम सुरू आहे. त्यासाठी NDRF, SDRF, पोलीस प्रशासन, फायर डिपार्टमेंट सगळे इथे कामाला लागलेले आहे आणि सोबत SO आणि DC पण टीम आहे. ते कॉज ऑफ काय कॉज झालं त्याचं इन्व्हेस्टिगेशन करणार. वारंवार नागपूर जिल्ह्यामध्ये होत आहे सर, तर याबद्दल कठोर कारवाई काय म्हणणार ते बघू. एक वेळ आमची इन्क्वायरी होते, त्यांची कारवाई करण्यात. थँक्यू.